नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मार्च एप्रील 2026 घेतिल्ल्या 10वेच्या परीक्षेचो निकाल 94.51% लागला. गोंय शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्टी हांणी काल सांजे पर्वरीच्या कार्यालयांत हो निकाल जाहीर केलो. 10वेची परीक्षा 13 मार्च ते 9 एप्रील 2026 मजगतीं राज्यांतल्या 32 केंद्रांनी घेतिल्ली. हे परीक्षेक वट्ट 20,618 विद्यार्थी परीक्षेक बशिल्ले. तातूंत 19,486 विद्यार्थी पास जाल्यात. दर वर्सा प्रमाण अंदूय निकालांत चलयांनी बाजी मारल्या. वट्ट 9,805 चलयां मदीं 9,414 चलयो पास जावन 96.1% प्रतिशत सरासरी मेळ्ळ्या. 10,813 चलयां मदले 10,072 चले पास जावन 93.15% इतली सरासरी मेळ्ळ्या. राज्यांतल्या वेगवेगळ्या तालुक्यां मदीं पेडणे तालुक्यान 98.16% निकाल मेळोवन पयली सुवात मेळयल्या. हेर मुखेल तालुक्यां मदीं काणकोण 96.65%, फोंडा 96.41%, दिवचल 95.96%, तिसवाडी 95.14% इतलो निकाल जाला. खाजगी विद्यार्थ्यांचो निकाल 31.29% इतलो लागला. सेंट फ्रांसीस झेवियर हांचेर आक्षेपार्ह विधान करून धार्मीक भावना दुखोवपाच्या आरोपाखाला अटक केल्ल्या गौतम खट्टर हाका काल वास्को न्यायालयान 6 दिसांचे पुलीस कोठयेचो रिमांड फर्मायलो. क्रायम ब्रांच पुलिसांनी 2 दिसां आदीं कुल्लू हिमाचल प्रदेश हांगा ताका अटक केल्ली. काल ताका वास्को न्यायालया मुखार उबो केल्लो. वास्को हांगा एके कार्यावळीत उलयतना खट्टर हांणी हे आक्षेपार्ह उलोवप केल्ले. हिमाचल प्रदेशांतल्या कुल्लू जिल्ल्यांतल्यान अटक केल्या उपरांत गोंय गुन्यांव फांट्याचे निरीक्षक परेश नायक, पुलीस उपनिरीक्षक माधव नायक आनी हवालदार नवीन पालयेकर हांच्या पंगडान काल दनपारां 3 दिसांच्या ट्रान्झीट रिमांडाचेर गौतम खट्टराक मोपा विमानतळार हाडलो. ताका रायबंदरच्या गुन्यांव फांट्यांत दाखल केल्लो. कुल्लू, हैदराबाद आनी उपरांत गोंय असो प्रवास करून पुलीस पंगड दुबाविताक घेवन गोंयांत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडूंतल्या कल्पकमांतल्या फास्ट ब्रिडर रिएक्टरान क्रिटिकलिटीची स्थिती हुंपून देशाचो अभिमान वाडयल्ल्या खातीर देशाच्या अणुशास्त्रज्ञांची तोखणाय केल्या. प्रधानमंत्री काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत उलयताले. क्रिटिकलिटी ही अशी स्थिती आसा जंय एखादी अणुभट्टी पयलेच खेपो येसस्वीपणान स्वदेशी तंत्रज्ञानाचो वापर करून बांदल्या. भारताच्या अणु उर्जा प्रवासांतलो हो एक इतिहासीक पावंडो अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. पवन उर्जेच्या तांकी विशीं उलयतना प्रधानमंत्र्यांनी भारताची पवन उर्जा निर्मितीची तांक 56 गिगावॅटा परस चड जाला हाचेर भर दिलो. गुजरात के कच्छ, पाटन, बनासकांठा जैसे क्षेत्र जहां पहले सिर्फ रेगिस्तान नजर आता था, आज वहां बड़े रिन्यूएबल एनर्जी पार्क बन रहे हैं. इसका लाभ युवाओं को मिल रहा है. नए अवसर बन रहे हैं, नई स्किल विकसित हो रही है, रोजगार के नए रास्ते खुल रहे हैं. मन की बात कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सध्या चालू आशिल्ल्या जनगणना मोहिमेचेर लेगीत उजवाड घालो. दर एका भारतीयांक जनगणना मोहिमे विशीं म्हायती आसूंकूच जाय अशें सांगतना तांणी म्हळें, जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है. सारी जानकारी सीधे डिजिटल माध्यम में दर्ज हो रही है. इस बार जनगणना में आपकी भागीदारी भी आसान बनाई गई है. अब तक लगभग 1,20,00,000 परिवारों का मकान सूचीकरण का कार्य पूरा भी हो चुका है. आपकी दी गई जानकारी पूरी तरह सुरक्षित रहती है, यह गोपनीय रखी जाती है. हवामान. गोंय वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण पंचे चडांत तापमान 35°C नोंद जाल्या जाल्यार उणें तापमान 27.9°C नोंद जालां. मुरगांवात चडांत चड तापमान 34.6°C नोंद जालां जाल्यार उणें तापमान 26.8°C नोंद जालां. IPL क्रिकेट सर्तींत काल रातीं लखनौ जाल्ल्या खेळांत कोलकाता नायट रायडर्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाचेर सुपर ओव्हरीत जैत मेळयलें. आयज दिल्लींतल्या अरुण जेटली स्टेडियमांत दिल्ली कॅपिटल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडां मदीं खेळ जातलो. ही आसा एक कळवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमितीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. इत्सूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारी तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंट खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें. अर्ज करपाची निमणी तारीख आसा 17 मे 2026. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.